क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के जाते यस आंब्याचं झाड आहे. आंब्याच्या झाडाच्या इथं आपण आलो तर आपल्याला इथे महादेवाची एक पिंड दिसेल, दगडामध्ये तो ओम लिहिलेला आहे आणि आपल्याला नंदी दिसेल. ही खूण आहे ती आपण राज दरवाजाला चालू आहे आणि हे आंब्याचं झाड आहे. इथून वाटेने सरळ वर जायचं. पण आता राज दरवाजा मार्गे हळसर किल्ल्यावर जाऊ. पुढे आपल्या ध्रुव आहे. ध्रुवचा पहिलाच क्रॅक आहे. आता आपण हळसर किल्ल्याच्या पायथ्याशी वाट आहे. सगळ्यात महत्त्वाचं ते पावला पावलावरती पाय खाली आजूबाजूला पक्ष्यांचा आवाज आहे. पुढे चाललंय. ऑलमोस्ट आलो आपण. हळसर उर्फ पर्वतगड पूर्ण माहितीचे दिलेले आहे आपल्याला आणि त्याच्याच बाजूला आपल्याला हळसरबद्दल फोटोज वगैरे दिलेले आहेत. इथून वर आला आपला सुरेश उभा आहे. तिथं आपण थोडा वेळ आराम करू. चिड्या आहेत त्या भूमीला. आता ह्या जर तुम्ही पाहायला गेले ते याला जाळी लावली जेणेकरून पावसाच्या पाण्याने हे दगड वगैरे ते निसटू नये आणि खाली पडू नये. आपण कुठून आलो ते आता बघू. तुम्ही जर खाली पाहिलं इथं हे पाचापूर गाव आहे. इथून आम्ही आलो आणि इथून राज दरवाजा मार्गे समोरच आहे. रिलिंग आहेत. रिलिंगपासून चांगल्या प्रकारे आपण वर जातो. ध्रुव आहे आपला आता आणि आता आपण आलो आहे किल्ले हळसर आणि हा आहे आपला राज दरवाजा आणि राज दरवाजाची सुरुवात होते इथून. आहे पायरी मार्ग. 2 डोंगरांच्या मधून खिंडीमधून आज मस्त वारा पाऊस. समोर आतवर कर ग्रीशी झूम कर झूम. आज हा ट्रॅक जो आहे तो त्याने सक्सेस केलाय. रात्री आम्ही झोपत होतो पण एकट्याने गाडी चालवत आम्हाला इथपर्यंत पोहोचवलंय. तर राज दरवाजामध्ये समोर आपला साव आहे.
हा जो आहे तो राजमार्ग आहे. किल्ले हर्सरवर येण्याचा हा एकमेव मार्ग आहे. आणि याच्या ज्या शिड्या आहेत त्या ब्रिटिशांनी जसा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात दिला त्यावेळेस तोफानंतर त्यांनी या ज्या शिड्या ज्या आहेत महादरवाजापाशी आलो आपण. हे जो आहे तो राजमार्ग आहे. दिसते फोटो काढायला नका काढू एक ऐक ना. चल संभाजी महाराज की जय. राजमार्गातून वर आलो की पहिलाच आपल्याला राज दरवाजा भेटतो. पूर्ण दगडामध्ये कोरलेला हा राज दरवाजा. गुफा आहेत जिथे पहारेकरी जे आणि हा जो तुम्ही पाहिला दगडामध्ये कोरलेला आहे. संपूर्ण दगडामध्ये कोरलेला. त्या काय हा जो आता किल्ला आपण आहे हा जवळपास 3ऱ्या शतकाच्या अगोदरचा आहे. सातवाहन काळातील हा किल्ला आहे. आणि थोडक्यात सांगायचं गेलं तर हा जो किल्ला आहे जो पूर्वीचा आपला नाणेघाट मार्ग आहे व्यापारी मार्ग तर त्याच्या रक्षणासाठी हा किल्ला बांधला गेला होता. आणि याच्या ज्या दरवाजा तो उद्ध्वस्त केला शिडे तो उद्ध्वस्त केला. पण हा जो किल्ला आहे हा संपूर्ण दगडामध्ये कोरल्यामुळे हा आजही त्याच पद्धतीने आहे जसं जवळपास 1800 वर्षापूर्वी होता. आल्यावरती 2 साईडला पहारेकरांच्या खोल्या आहेत. ही एक पहारेकरांची खोली आणि ही एक पहारेकरांची खोली आहे. या ठिकाणी आपण पावसाळ्यामध्ये सहज राहू शकतो. एक 5 ते 6 जण लाकडं वगैरे आहेत आपण राहू शकतो. राहण्याची मुक्कामाची सोय आहे. तसंच गडावरती पाण्याची सुद्धा सोय आहे. शिडींपासून सरळ वर यायचं. दगडामध्ये कोणत्याही प्रकारचा पावसाळ्यामध्ये इकडे धोका नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं शहरापासून दूर गर्दीपासून दूर. आज किल्ल्यावरती कोणीच नाही. आणि समोर जो पाहतोय आपण ती राजमुद्रा पाहत आहे. तोफा आहेत तोफा आहेत. तोफांपासून वर आलो की समोरचं मंदिर आहे. इथेच कमानी टाके ज्याला आपण बोलतो कमानी टाके पूर्ण पाण्याने भरला. आता सगळ्यात महत्त्वाचं किल्ल्यावरती पिण्याचं पाणी आतापर्यंत मी काय पाहिलं नाही. पाऊस आहे. कमानी टाका हे जे कमानी टाक आहे या कमानी टाक्याच्या जिथं त्याने एक पाटी लावली शिव मंदिर. हे जे समोर दिसतं ते शिव मंदिर आहे. आणि इकडे आपल्याला धान्य कोटर आहे. हे कमानी टाके. कमानी टाकीच्या वर आलो इथं मंदिर आहे. मंदिराचं पाटी जे आहे हे गोलतलाव. आता ह्याला गोलतलाव म्हणजे पूर्ण अख्खाने गोल आहे त्याच्यामुळे गोलतलाव बोलतोय. आता आपण मंदिराकडे जाणार आहे. गोलतलावाच्या बाजूला आहे गोलतलाव. त्याच्यानंतर आपण नाणेकोटर आहे. आता आपण
धान्य कोठाराकडे चालू आहे. इकडे ध्रुव तर ये आता तू फक्त पाठवून ये. चल इकडे कर. मंदिर पाहिलं, गोल तलावाच्या बाजूने आलो. आता आपण धान्य कोठाराकडे जा. आता आपण धान्य कोठाराकडे जाऊ. हे सातवणगाचे धान्य कोठार, ज्यावेळेस पूर्वी या ठिकाणी धान्य जे आहे ते साठवून ठेवायचे. कॅमेरासाठी नाही, आमच्यासाठी. आतमध्ये आता पूर्ण कोरीव हे धान्य कोठार बाहेरून आपल्याला दिसत नाही सहजासहजी. तुम्ही जर पाहायला गेलो तर पूर्ण कोरीव काम आहे दगडामध्ये. आतमध्ये आहे पहिल्यांदाच आहे त्या ठिकाणी. आतमध्ये ना आपल्याला पिण्याचे झाड आहे. समोर इकडे एक आहे आणि आता हे धान्य कोठार का बोलतात ते आपण आतून जाऊन पाहू. आता हे जे आतमध्ये तुम्ही पाहिलं ते बाहेरचं ठिकाण आणि हे जे आतमध्ये आहे हे आहे धान्य कोठार. हे आतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर याला म्हणतात धान्य कोठार. आता इथे जे आहे इथे धान्य पूर्वी साठवून ठेवायचे. ही एक झालं. हे धान्य कोठार दुसरं धान्य कोठार आहे. हे पूर्ण असं आतमध्ये अंधार आहे त्याच्यामुळे मी काही जात नाही एवढा. हे दुसरं धान्य कोठार आहे आणि समोर हे सर्वात मोठे धान्य कोठार. हे धान्य कोठार आहे. अरे त्याचा व्हिडिओ काढतो ना.